फिर्यादी वंदना प्रकाश माने यांनी आपल्याला एक दिनांक 12/3/25ला एक फिर्याद दिली होती। त्याच्यामध्ये सकाळी 6 वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आईमाता चौकाच्या ठिकाणी एक 2 अनोळखी चोरट्यांनी त्यांची जी सोनसाखळी आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती। त्या अनुषंगाने आपल्याकडे 229/2025 असा BNS 304(2), 309(4) आणि 3(5) असा BNSच्या ह्या सेक्शनखाली गुन्हा दाखल होता। गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे PSI चिंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती। तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघंही राहणारे आंबिवलीचे आहेत। दोन्ही आरोपींना त्यांनी 2 तारखेला अटक केली 2 एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः 5,25,240 रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। त्यामध्ये 3,90,000चं सोनं आहे, त्याचबरोबर 2 मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत, त्याचबरोबर 2 मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेले आहेत। आता सगळे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये वर्तकनगरचे 4 गुन्हे आहेत, चितळसर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा आहे, कळवा, नवघर आणि खडकपाडा पोलीस स्टेशन असे 8 गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत। अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहे। त्याच्यामध्ये टोटल 14 गुन्हे म्हणजे 8 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे, त्याचबरोबर याशिवाय 14 गुन्हे आणि 1 बॉडी ऑफेन्स आहे, असे जवळजवळ 15 गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याचं आपल्याकडे निष्पन्न झालेलं आहे। जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे जाणारे आहेत तर त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्याची मोडस होती। आरोपी इराणीच आहे, आम्हाला जाफर आहे तो, आणि याच्याशिवाय त्याचे जे आधीचे आरोपी आहेत आधीच्या गुन्ह्यातले त्यांच्याकडे आपण तपास करत आहोत। आंबिवली भागातलेच आहे सर 15-16 गुन्हे सगळं जे जुनं रेकॉर्ड आहे आरोपीचं ते सर्व रेकॉर्ड आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडून कलेक्ट करत आहोत आणि जे कुठल्या कायदेशीर ज्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीनं करता येईल कारवाई त्या पद्धतीनं आपण ठोस त्यांच्यावर कारवाई करणार आहोत।